रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 2. अर्जुन वाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे मोठे भाऊ असलेल्या सर्व इंद्रियांच्या नियंत्या केशी दैत्यांचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, त्याग आणि संन्यास यांचे तत्व वेगवेगळे जाणून घेण्याची मी इच्छा करत आहे. हाजी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू. जैसा संघातू आणि संघू संघातेची बोलीजे. तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जतू असे. आमचे नितव मानसे जाणीजे हेची. ना काही आथी अर्थभेद तो देव करोत विशद. तेथ म्हणती श्री मुकुंद भिन्नची पै. तरी अर्जुना तुझ्या मनी त्यागची संन्यास दोनी. एकार्थ गमले हे मानी मी साच. इही दोही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी. परी कारण येथ भेदी ये तुलेची. निपटूनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे. आणि फल मात्र का त्याचिजे तो त्यागुगा. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ. हेही सांगो विवळ चित्त देई. तरी या पैसी रांगे डोंगर झाडे लागती अपार. तैसे लांबे राजागर नुठिती ते. न पेरिता सैंध तृणे उठती तैसे साळीचे होणे. नाही गाराब विणे जिया परी. का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे. नदिया पैसिया पादिजे विहिरी जेवी. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक. परी न कामिता कामिक न निफजे जे. अर्जुन म्हणाला, अहो महाराज, संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते. जसा संघात आणि संघ या दोन शब्दांनी समुदायाचे जरी सारखेच ज्ञान प्राप्त होते, त्याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोन शब्दांनी त्याग हा एकच अर्थ सांगितला आहे अशी आमच्या मनाची निश्चित समजूत झाली आहे. पण त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करून सांगावा. त्यावेळी देव म्हणाले, या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. एरवी अर्जुना, तुझ्या मनाला त्याग व संन्यास हे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत असे वाटते आणि मीही तेच खरे मानतो. या दोन शब्दांनी सामान्यपणे त्याग हाच अर्थ सांगितला आहे. हे त्रैकालिक सत्य आहे. परंतु या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये भेद असण्याचे कारण एवढेच आहे की मुळात कर्मच करावयाचे नाही, याला संन्यास असे म्हणतात. आणि कर्म करून कर्तृत्व, अहंकार व फलाशा टाकणे याला त्याग असे म्हणतात. तरी कोणते कर्म टाकावे आणि कोणत्या कर्माचे केवळ फळ टाकावे याचे विवरण करून सांगतो. तरी चित्ताची एकाग्रता करून श्रवण कर. रानावनात व डोंगरात अनेक प्रकारची निरुपयोगी झाडे उगवत असतात, परंतु धान्य व फुलांच्या बागा आपोआप उगवत नाहीत. ज्याप्रमाणे बीची पेरणी न करताच पुष्कळ गवत उगवत असते, परंतु साळीच्या पिकास पेरणी व राब केल्याशिवाय ती उगवत नाही. शरीराचे अवयव आपोआप वाढत असतात,
परंतु अंगावर घालावयाचे दागिने प्रयत्नाने करावे लागतात. नदी आपोआप तयार होते, पण विहिरी खणून तयार कराव्या लागतात. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे स्वभावताच होत असतात, परंतु जे काम्य कर्म आहे ते फलाची इच्छा न करता होत नाही. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्रीकृष्ण म्हणाले, काम्यकर्माचा त्याग करणे याला पंडित लोक संन्यास म्हणतात आणि विचारी लोक सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. का कामनेचे निदळवाडे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ, वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते, ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नै धनंजया, जिया परी, काल लाटींचे लिहिले, न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे, केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना, का काम नाही न करिता, अवसांत घडे पंडुसूता, तरी वाय कांढेन झुजता लागे जैसे, गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी, आगी मानून राखोंडी चेपिला पोळी, काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. काम्यकर्माची उभारणी होण्याकरता फळांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो आणि ज्या काम्यकर्मांमध्ये अश्वमेधाधिक यज्ञभाग समाविष्ट आहेत, परोपकारासाठी विहिरी खणणे, विविध प्रकारचे बगीचे निर्माण करणे, वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी सत्पात्री गाव इनाम देणे, महानगरे निर्माण करणे, आणखी अनेक प्रकारची व्रते आहेत. असे जे इष्टापूर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असता ते कर्म करणाऱ्यास बद्ध करून जबरदस्तीने त्याचे फळ भोगावयास लावते. अर्जुना, देह धारण केल्यानंतर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ते भोगावेच लागतात. किंवा विधात्याने जे कपाळावर लिहिलेले असते ते काही केले तरी पुसता येत नाही. तसेच देहाचे काळेपण अथवा गोरेपण कितीही धुतले तरी ते नाहीसे होत नाही. ज्याप्रमाणे कर्ज फेडल्याशिवाय कर्जदाराची त्यापासून सुटका होत नाही, त्याप्रमाणे फळाच्या इच्छेने केलेले कर्म फल भोगण्याकरिता जीवापुढे धरणे देऊन बसत असते. ज्याप्रमाणे युद्धभूमीवर गेलेल्या माणसाच्या अंगाला युद्ध न करताही दुसऱ्याचे बाण कारण नसताना लागतात, त्याप्रमाणे अर्जुना, फळाची इच्छा नसताही इष्टापूर्त कर्म अचानक घडले तरी पण भोग प्राप्त होतात. न समजून गूळ तोंडात टाकला तरी सुद्धा तो आपली गोडी जिभेला देतच असतो. राखुंडी समजून अग्नीवर पाय दिला तरी पण तो पाय पोळूनच निघत असतो. जाणतेपणी अथवा अजाणतेपणी केलेल्या कर्माचे फळ निश्चितपणे भोगावयास लागते. हे काम्य कर्मामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षु लोकांत या काम्य कर्मांविषयी कौतुकाने देखील आवड नसावी. किंबहुना पार्थायसे जे काम्य कर्म गा असे, ते त्यजी जे विष जैसे ओकुनिया, मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसया भंगी,
बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे. द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे. कामाता पितर मरणे अंकित जे दिवस. अथवा अतिथी हन पावे हे ऐसे पडे जे करावे. ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन. देह शृंगारी यौवन दशा जैसी. का सोमकांतु सोमे पघळे सूर्ये फांकती कमळे. एथसे तेची पाल्हाळे आननये. तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम. एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. आणि सायं प्रातवर मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी. परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का नापादिता गती चरणी जैसी आथी. ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. वासुने दिता जैसे चंदनी सौरभ्य असे. अधिकाराचे तैसे रूपची जे. नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते मानी. एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक. म्हणो पाहती एक वांझया ते. अर्जुना, फार काय वर्णन करावे असे हे काम्य कर्म आहे. विष पोटात गेले म्हणजे ते जसे ओकून टाकतात त्याप्रमाणे जे काम्य कर्म आहे त्याचा त्याग करावा. मग त्या काम्य कर्माच्या त्यागालाच संन्यास असे म्हणतात. असे सर्वांच्या अंतर्यामी असणारे भगवान श्रीकृष्ण बोलले. धनाचा त्याग केला की चोराचे भय नाहीसे होते. त्याप्रमाणे काम्य कर्माचा त्याग केला की संपूर्ण इच्छा नाहीशा होतात. अथवा सूर्य चंद्रग्रहणे आल्यानंतर त्या पर्व काळामध्ये पार्वण श्राद्ध केले जाते. अथवा आई वडिलांच्या मृत्यूचे ठरलेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी घरी आला असता भोजनाची व्यवस्था करणे अशा निमित्ताने जे जे कर्म करावे लागते ते नैमित्तिक कर्म होय. वर्षाकालामध्ये आकाश भरून येऊन मेघाची गर्जना होते किंवा वसंत ऋतूचे आगमन झाले असता वने प्रफुल्लित होतात किंवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते. सोमकांत मणी हा चंद्राच्या किरणांनी द्रवतो किंवा सूर्याच्या किरणांमुळे सूर्य विकासी कमळे विकसित होतात. या ठिकाणी जे मूळचे असते तेच विस्तार पावत असते. वेगळे काही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाने नियम प्राप्त झाले असता ते वाढत असते व त्या योगाने त्या नित्य कर्मालाच नैमित्तिक हे नाव प्राप्त होते. जे कर्म प्रत्येक दिवशी सकाळी दुपारी अथवा सायंकाळी करावे लागते परंतु डोळ्यांतील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही कमी अधिक होत नाही अथवा गतीचा स्वीकार न करता ती जशी पायांमध्ये आपोआप असतेच किंवा दिव्याच्या ठिकाणी त्याचे तेज सहजपणे असते. चंदनाला वरून वास लावल्याशिवाय जसा त्याच्या अंगी सुगंधाचा स्वाभाविक स्वभाव आहे तसे नित्यकर्माच्या अधिकाराचे स्वरूप आहे. त्या कर्माला अर्जुना जगामध्ये नित्यकर्म म्हणतात हे तू समजून घे. त्याप्रमाणे नित्य आणि नैमित्तिक दोन्ही प्रकारच्या कर्माचे स्वरूप दाखवलेले आहे. हीच नित्य नैमित्तिक कर्मे करणे प्रत्येकाला आवश्यक आहेत. ही नित्य नैमित्तिक कर्मे केल्यामुळे कोणतेही फळ प्राप्त होत नाही म्हणून या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणतात. परिभोजनी जैसे होई तृप्तीला हे भूक जाई.
तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड आगीटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे. यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. ते प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे. तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. येवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ. परी ते त्याजिचे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी तव च्युत बांधे पालवी. मग हातन लावित माधवी सोडून निघाली. तैसी नुलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा कीजे अशेखा वांताचे वाणी. यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते. एवं त्याग संन्यास तू ते परिसविले. हा संन्यासू जय संभवे तै काम्य बांधून पवे. निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. आणि नित्याधिक जे असे ते येणे फल त्यागे नासे. शिर लोटलिया जैसे येर आंग. मग सस्य फळ पाकांत तैसे निमालिया कर्म जात. आत्मज्ञान गिवसित आपैसे ये. ऐसिया निगुती दोनी त्याग संन्यास अनुष्ठानी. पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. ना तरी हे निगुती चुके मग त्यागू कीजे हात तुके. ते काही न त्यजे अधिके गोवीची पडे. जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख. का अन्न न मानिता भूक मारिना काय. म्हणून त्याज जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे. त्याच्या लागी नोहावे लोभ पर. चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागही होय ओझे. न देखती सर्वत्र दुजे वीतरागते. भोजनापासून जशी तृप्ती होऊन भूक जाते त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मांच्या सर्वांगामध्ये फळ आहे. ज्याप्रमाणे हिणकस सोने अग्नीमध्ये घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन त्याचा कस लागतो त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फळाची प्राप्ती होते. अंतःकरण शुद्ध होते. कारण या कर्माच्या आचरणाने दोष गळून पडतात आणि स्वतःचा अधिकार वाढत जातो. असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. नित्य नैमित्तिक कर्मांच्या अंगी एवढे मोठे फळ आहे. परंतु मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाचा त्याग करायचा असतो त्याप्रमाणे त्या फळाचा त्याग करावा. वसंत ऋतू आला की वेली सर्वांगांनी फळ फुलांनी भरून जातात. आम्र वृक्षाला पालवी फुटते. परंतु वसंत ऋतू यापैकी कशालाही हात न लावता सर्वांना सोडून पुढे निघून जातो. त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य नैमित्तिक कर्माकडे चित्त द्यावे. परंतु त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वातीप्रमाणे त्याग करावा. अशा प्रकारे नित्य नैमित्तिक कर्माच्या फलांचा त्याग करणे यालाच जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला संन्यास आणि त्याग स्पष्ट करून सांगितले. याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्यकर्मापासून बाधा होऊ शकत नाही. निषिद्ध कर्म तर शास्त्रांच्या निषेधामुळे साधकापासून आपोआपच दूर गेलेले असते. ज्याप्रमाणे शीर कापल्यानंतर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडेल त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मांच्या फलाचा त्याग केल्याने त्यापासून बाधा होत नाही. धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ थांबली जाते त्याप्रमाणे संन्याशाने काम्य कर्मे शास्त्र निषिद्ध कर्मे आणि कर्मफलाच्या त्यागाने नित्य नैमित्तिक कर्मे नाहीशी झाल्यावर आत्मज्ञान हे मुमुक्षुला आपोआप शोधित येत असते. अशा प्रकारे दोन्ही त्याग व संन्यास हे आचरणात आणले असता त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीला योग्य होतात.
ही युक्ती चुकून जर कोणी अनुमानाने त्याग केला तर त्या कर्माचा त्याग न होता ते त्यात अधिकच गुंतून पडतात. रोगाची चिकित्सा न करता औषध घेतले तर ते विषतुल्य होते, रोग्याला मारक ठरते. अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मृत्यू पावणार नाही का? म्हणून ज्या गोष्टींचा त्याग करू नये असे सांगितलेले आहे त्यांचा त्याग करू नये, आणि ज्या गोष्टींचा त्याग करावा असे सांगितलेले आहे त्यांचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. त्याग करण्याचे वर्म चुकले असता सर्व कर्माचा त्याग केला तरीही त्यांचे ओझे असतेच, आणि मनुष्य कर्मबंधामध्ये सापडतो. म्हणून जे विरक्त पुरुष आहेत ते फलत्यागा वाचून वेगळे दुसरे कोणतेही त्यागाचे वर्म पाहत नाहीत. त्याजन दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणाः यज्ञदानतपकर्म न त्याज्यमिति चापरे. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मच दोषयुक्त आहेत म्हणून त्यांचा त्याग करणे योग्य आहे, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान व तपरूपी कर्म त्यागणे योग्य नाही. एका फलाभिलाष न ठाके ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. का जिव्हा लंपट रोगिया अन्ने दूषी धनंजया, अंगाना रुसे कोढिया मासिया कोपे. तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा. एक म्हणती यागाधिक करावेची आवश्यक, जिया वाचुनी शोधक आननसे. मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी अळसून कीजे. भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे, का दर्पणा लागी सांचावे अधिक रज. नाना वस्त्रे चोख होवावी ऐसे आथी जरी जीवी, तरी संवदनी न मानावी मलिन जैसी. तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अव्हेरे, कान लाभे अरुवारे रांधिती येऊणे. इही इही गा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी, ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला. तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलू घोमटे अवधान देई. कित्येकांना फलाची इच्छा नाहीशी करता येत नाही म्हणून ते कर्म हे बंधनकारक आहे असे म्हणतात. आपण कपडे न घालता राहायचे आणि जग हसले किंवा काही म्हटले तर जगाला भांडखोर म्हणायचे, किंवा जिभेच्या अधीन झालेला रोगी पाहिजे तो खातो आणि ते अन्न पचले नाही तर अन्नाला दोष देतो. अथवा कुष्ठरोगी आपल्यावर न रागवता अंगावर बसणाऱ्या माशींना रागावतो. त्याप्रमाणे जे फळाची इच्छा आवडण्याविषयी असमर्थ असतात ते कर्मच दोषयुक्त आहे असे म्हणतात, आणि सर्व कर्मांचा केवळ त्यागच करावा असा स्वतःच्या बुद्धीने निर्णय देतात. कोणी म्हणतात की यज्ञ, दान व तपे ही कर्मे अवश्य करावीत, कारण त्या वाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरे कोणतेही साधन नाही. जर चित्तशुद्धीच्या मार्गामध्ये लवकर विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्तशुद्धी करण्यासाठी कर्म करण्याविषयी आळस करू नये. सोने जर शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत तापविण्याविषयी कंटाळा करू नये. अथवा आरशाला स्वच्छ करायचे असेल तर त्यावरील डाग काढण्याकरता चुना लावून तो साफ करावा लागतो. विविध प्रकारचे कपडे स्वच्छ करावेत असे मनात वाटत असेल तर धोब्याच्या घरचे कुंड अस्वच्छ आहे असे मानू नये. त्याप्रमाणे कर्मे ही त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करू नये.
स्वयंपाक करण्याचा त्रास घेतल्याशिवाय उत्तम प्रकारच्या अन्नाचा लाभ होईल काय? या प्रकारचे सिद्धांत निश्चित करून कोणी कर्म करण्यास तयार होतात, तर कोणी कर्मांचा त्याग करतात. अशा रीतीने त्यागाविषयी एक असा निश्चय काहीच होत नाही. परंतु आता परस्पर विरुद्ध मतभेदांचे निरसन होईल आणि त्यागाचा स्पष्टपणे निर्णय होईल. हे तुला उत्तम रीतीने सांगतो, तरी एकाग्रतेने श्रवण कर. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तमा त्यागो हि पुरुषो व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, त्यागाविषयी माझा निश्चय ऐक. हे पुरुषश्रेष्ठा, त्याग सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारे सांगितला आहे. तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधूपै जाणावा तया त्रिविधा हि भरवा विभाग करू. त्यागाचे 3 प्रकार की जती जरी गोचर तरी तू इत्यर्थांचे सार इतुले जाण. मज सर्वज्ञाची ही बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. अर्जुना, कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असे जाणावे. ह्या 3ही प्रकारच्या त्यागांचे भेद मी तुला उत्तम रीतीने सांगतो. त्यागाचे 3 प्रकार पुढे स्पष्ट सांगावयाचे आहेत, तरी पण तू माझ्या बोलण्यातील तात्पर्याचे सार जेवढे आहे तेवढेच जाणून घे. माझ्या सर्वज्ञाच्या बुद्धीला जे खरोखरच अतिशय पटते ते त्यागाच्या निश्चयाचे तत्व प्रारंभी एकाग्रतेने श्रवण कर. संसारापासून आपण मुक्त व्हावे म्हणून जो मुमुक्षू दक्ष असतो त्याने त्यागाचे स्वरूप जाणून काया वाचा मनाने ते करावे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या कर्मांचा त्याग करू नये. ती केलीच पाहिजेत, कारण यज्ञ, दान व तप ही कर्मे निष्काम कर्मे करणाऱ्यांचे चित्त शुद्ध करतात. जिये यज्ञ दान तपादिके इये कर्मे आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी हरपले न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे का तृप्त न होता न लोटिजे भाणे जेवी नाव थडी न पवता न सांडिजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नो हावे यागाधिकी उदासीन. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर. जे चालणे वेगावत जाई तो वेगू बैसावयाची होई तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. अधिके जवजव औषधी सेवा याची मांडी बांधी तव तव मुकीजे व्याधी तयाची ये. तैसी कर्मे हातोपाती जय की जती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देऊनी. का पाटो वाटी फुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झड करी तुटे निर्व्याज होय.
तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करुनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसितया तीर्थांची या सावाया आली कर्मे तीर्थे बाह्य मनुक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी की अंधा लागी डोळ्यांसी सूर्यू आला बुडतया नदीच धाविन्नली पडतया पृथ्वीच कळवळिली निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसूता जैसा रसरीती मारता राखिला विषे तैसी एके हातवटिया कर्मे कीजती धनंजया बंधकेची सोडवावया मुख्ये होती आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मा ते किरीटी कर्मची रुसे. जी यज्ञ दान व तप ही कर्मे आहेत ती अवश्य केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे प्रवासी माणसाने पायाने चालणे जसे सोडू नये, हरवलेली वस्तू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोधाचे साधन बंद करू नये, अथवा भोजन करून तृप्त न होताच वाढलेले पान जसे दूर लोटू नये, किंवा नाव नदीच्या किनारी पोहोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीची झाडे कापता येत नाहीत, किंवा अंधारात ठेवलेली वस्तू दिसल्याशिवाय दिवा जसा विझवू नये, त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञ दान व तप यांविषयी उदासीन होऊ नये. आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ दान व तप यथाविधी पुन्हा पुन्हा करावीत. चालण्याची गती वाढली म्हणजे पुढे तीच गती पुढे विसावा घेण्यास उपयोगी पडते. त्याप्रमाणे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. एखादा रोगी औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा औषधाच्या सेवनाने तो रोगमुक्त होईल. त्याप्रमाणे कर्मे शास्त्रशुद्ध पद्धतीने पुन्हा पुन्हा केली जातात तेव्हा रजोगुण व तमोगुण समूळ नाहीसे होतात. हिणकस सोन्याला क्षारांची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील किडाळ लवकर नाहीसे होते आणि सोने शुद्ध बनते. त्याप्रमाणे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रजोगुण व तमोगुण नाहीसे करून सत्वशुद्धीचे साक्षात दर्शन करवून देते. म्हणून अर्जुना, चित्तशुद्धीची इच्छा करणाऱ्याला कर्मे ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहेत असे जाणावे. तीर्थस्नानाने देहावरचा बाहेरचा मळ धुतला जातो, परंतु सत्कर्माने चित्तशुद्धी होते. याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे जाण. मारवाड प्रांतातील तहानेने व्याकुळ झालेल्या माणसास जसा एखादा अमृताचा झरा सापडावा किंवा आंधळ्या माणसाच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, बुडणाऱ्या माणसास वाचविण्यासाठी नदीच जशी धावून यावी, अथवा पडणाऱ्यास जसे पृथ्वीनेच झेलावे किंवा मरणाऱ्यास मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे, हे अर्जुना, त्याप्रमाणे मुमुक्षाला कर्मानेच कर्मबंधापासून सोडविले आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मृत्यू पावत असता रसायनाच्या पद्धतीने विष शुद्ध करून दिल्यास त्या विषानेच जसा माणूस जगविला जातो, त्याप्रमाणे कर्मे ही बंध निर्माण करणारी असली तरी सुद्धा विशेष प्रकारच्या हातवटीने केली असता ती जीवाला मुक्त करण्यासाठी कारणीभूत होतात. आता तीच हातवटी मी तुला सांगतो की ज्या हातवटीने कर्म केले असता कर्मच कर्माला नाहीसे करते.